आज सकाळीच दुचाकीला किक मारली आणि थेट भिवंडी गाठायचं ठरवलं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझी रोजनिशी या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे माझ्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांची मी डिजिटल नोंद करणार आहे। आजच्या आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ येथे डॉक्टर राजाभाऊ चौधरी आणि शिवक्रांती प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून साकारले गेलेले हे मंदिर देशभरातील शिवभक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे। इतिहास आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो। जवळजवळ 7 वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते। गेल्या वर्षी म्हणजेच 17 मार्च 2025ला मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला। 5 एकर परिसरात ही वास्तू उभारण्यात आली आहे। त्यापैकी 1.5 एकर जागेत आपल्या महाराजांचं मंदिर आहे। मंदिराचे प्रवेशद्वार 52 फूट उंच आहे। मंदिरातील महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात मूर्तिकार श्री अरुण योगीराज यांनी तयार केलेली ही मूर्ती कृष्णशिळा पाषाणातून म्हणजेच काळ्या पाषाणाच्या अखंड दगडातून बनवली गेली आहे। तसेच मूर्तीचे वजन 5.5 टन आणि उंची 6 फूट आहे। मंदिराच्या आवारातील 36 भित्तिचित्रातून महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंगाचे अत्यंत सुंदर शिल्पकाम केले आहे। प्रत्येक भित्तिचित्र महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे। मंदिराला 4 बुरुजे आहेत, त्यापैकी 2 बुरुजांमध्ये शिवकालीन शस्त्रे आहेत। तसेच इथे एक विक्री दालन सुद्धा आहे, जिथे आपण महाराजांची मूर्ती, फ्रेम्स, राजमुद्रा, शिवकालीन पुस्तके इत्यादींची खरेदी करू शकतो। या दालनाच्या बाहेरच एक अभिप्राय नोंदवही ठेवण्यात आली आहे, जिथे आपण आपला अभिप्राय नक्की नोंदून यावा। मंदिराबाहेरील परिसरात खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स आहेत, तसेच स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था आहे। शिवाय वाहनतळ आणि पादत्राणे ठेवण्यासाठीची ही व्यवस्था आहे। शेवटी एक विनंती करेन की आपण कोणत्याही मंदिरात जाताना आपली वेशभूषा व वर्तन आपल्या संस्कृतीला गालबोट लावेल असं करू नका। मी अशी आशा बाळगते की तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि आवडल्यास लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। आजचा हा छोटासा माझा प्रवास मी इथेच थांबवते। रोजनिशीची पुढची पानं लवकरच उघडू, तोपर्यंत नमस्कार। जय भवानी, जय शिवराय।